दूर आली हे अटी आली. अरे मागवा ना या बॅटरी का वाले काय आले को मानता. हॅलो हा कुठे आले. अरे आम्हाला आता रेडी हे शेपूट आहे आणि हे इथं तोंड आहे. हे मागवा रे रेडी जमा होईल ना मॅडम. शांत राहा रे. थांबा रे 2 मिनिटं. घ्या व्हिडिओ घेऊन घ्या. या इकडून. हे इथं तोंड आहे. ते काळी काढून घ्या ना. बरं नाही थांबा शांत थांबा. हे अतिच आहे रे भाऊ. ना मी हेड कॅच करते. इकडनं या तुम्हाला बोलते मी इकडनं या हेड कॅच करते. तिकून दिसणार नाही ना मग. ते येत नाही तिकडे नाही येत. ते तिकडे नाही येत. नाही तोंड पाहिजे बरोबर. तोंड पाहिजे बरोबर. धरलं काहीच वांधा नाही. झालं शांती झाली. पुरी शांती झाली. काही काम नाही. झाली सारी शांती. हा साप निशाचर असल्या कारणाने आपण याला जागे थोडं मोकळ्या जागेत नेल्या. हा मोकळ्या जागेत घ्या. हे लोकांना इथलं परेशान केलं. बापा गर्दी खूप जमलेली आहे. हे तोंड पकडलं काही टेन्शन घेऊ नका. काटे तोंड हाती आहे द्यायच्या. घ्या पाहून. कोरोड नाहीये. मी यांना नंतर माहिती सांगते. चला भाऊ. शूटिंग करा 2 घंटे. फेकरे अरे फक्त शांततेला जरा सर्वांनी साप पाहिलाय पण याच्याबद्दलची माहिती माहित नाहीये. तर आता मी याच्याबद्दलची तुम्हाला माहिती सांगते. काय घायबर चालले ताई. हे माहिती कोणाला पाहिजे. पैसे कोण देणार आहे विचारून घ्या. आता बोलू नका. मी थोडस तोंड सोडणार आहे त्यामुळे थोडं दूर सरका. तर बघा पाहू शकता तुम्ही. आपण हा साप रेस्क्यू केलेला आहे व्यवस्थितपणे. आवाज बंद करा. शांत व्हा. शांत. हा साप विषारी नाही आहे पण चावला ना तर पूर्ण हात फोडतो. हा तर त्यामुळे सांगते थोडा आवाज कमी करा. मला व्यवस्थित माहिती देऊ द्या. कारण की तुम्ही खूप सारे गावकरी आज एकत्र आलेले इथं. तुम्ही बरेच जण याला परोड म्हणत होते. परोड म्हणजे गावकरी भाषामध्ये. हा तर बरेच जण गावकरी भाषामध्ये घोणसला परोड असं म्हणतात. तर हा याला विषारी समजत होते. परंतु हा विषारी साप नसून एक अजगर जातीचा आहे ज्याला मराठीमध्ये अजगर म्हणतात. तर इंग्लिश मध्ये इंडियन रॉक पायथन असे म्हणतात. तर हा बघा अंडे घालतो हा साप आणि थंडीच्या दिवसामध्ये बाहेर. आता सध्या थंडीत चालू आहे ना बरोबर आहे. तर बघा याच्या अंगावरची डिझाईन पाहता तुम्ही कशासारखी मिलिटरी पॅटर्न सारखी डिझाईन दिसते बरोबर आहे. तर जे आपण तुम्ही काय बोलले होते त्याला परोड. त्याच्या अंगावर एक प्रकारची चैन तयार झालेली असते. चैन असते अशी डिझाईन नसते. एवढं लक्षात ठेवा. आणि तो मॅडम इकडे सोडलं. इकडे मागं दरी आहे. बरं दरी आहे. 3-4 आणि निशाचर 2 प्रकार असतात माहिती का. तर त्याच्यापैकी हा साप निशाचर आहे. निशाचर म्हणजे काय आता. तर निशाचर म्हणजे हा रात्रीच्याच वेळेस भक्ष्याच्या शोधामध्ये हा निघते. आणि दिवसा तरी नाही पण रात्री हा सर्वात जास्त ऍक्टिव्ह राहते. याला दिसण्याची क्षमता ही जास्त याची रात्रीची. दिवसा नाही पण रात्रीची.
तर बघा याची डोळ्याची बावली उभी आहे. दादा, ओ दादा, ओ दादा, शक्तिमान झालंय ते सध्या. आपण ऐका, आपण याला अशाच ठिकाणी रिलीज करणार आहे ज्या ठिकाणी हा मानव वस्तीकडे डबल येणार नाही. तसं तर हा कुठं मानव वस्तीमध्ये नव्हता. हा शेत परिसरामध्ये होता आणि शेत परिसर तो आपल्या भागामध्ये आला नाही तर आपण त्याच्या भागामध्ये आहोत. त्यामुळे त्याला योग्य त्या पर्यावरणामध्ये रिलीज करणं. इथून जरी मी घेऊन जाते त्याला योग्य त्या ठिकाणीच मी त्याला मुक्त हा करणार आहे ना. हा पाणथळ जागी जास्त राहणारा साप आहे. आता पाणथळ जागा म्हणजे कोणती, जे नदी तलाव वगैरे असं आहे ना, पाणथळ जागा याला आवडते आणि पाणथळ जागीच हा राहते. 15 फुटापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळते. बघा हा जाडसर जरी वाटत असला वाटते ना काहीतरी याला खाल्लेलं आहे, पण याला खाल्लेलं वगैरे काही नाहीये. त्याचं शरीरच तसं आहे. काहीच नाही खायला त्याला सध्या नाही खाल्लेलं काही. तसं वाटलं आपल्याला सुस्त वगैरे चालते बसते. आम्ही मोजून 25 ते 20 मिनिटांमध्ये आलो. मॅडम बिनविषारी आहे ना? बिनविषारी आहे. आणि या सापाला मारल्यानंतर कोणाचा व्हिडिओ किंवा फोटो वन विभाग अधिकारी जवळ जर गेला तर 7 वर्षाची जेल आणि 25,000 रुपये दंड हा आपल्याला भरावा लागू शकतो. अजून म्हणाल सांगितलं नाही. तुम्ही म्हटलं असतं की आम्ही येत नाही. भेटतील ना गोटे आमच्या दादा, गोटे भेटतील ना गोटे. नाही नुसतं लावा, बॅग लावा. तुम्ही जर नाही तुम्ही बॅग लावते. आम्ही असं कामच केलं. अरे हे लावा, हे घ्या, बूट घ्या. कंडिशन अशी आहे की मी आता सलाईन घेऊन इथं आली. तुम्ही आले तेच भरपूर झालं ना. दादा मी केव्हाची तेच माहिती सांगते. हे आता आले नवीन माणसं येऊन तर पुरवळ आहे. अजगर आहे, अजगर. बरोबर आहे का बाबा? ते अजगर आहे ना बाबा. राहीन ते. अरे खदान एवढंच होता का? त्याच्यापेक्षा लहान होतं ते खदानवर. माल जमा केली की तुम्ही मारली. स्प्रिंग बाईट घातला का त्याला? मागे वा रे, मागे वा. दादा त्याचं थोडं हाल होतच त्याचं. हात लावला मी त्याला. उद्या द्यायचं पहिले शांत दिलं ना. एक मिनिट. आपले 2 घंटाले राखून घेऊ. किलो 7 किलो फोन कोणी केला होता? बघा नाव सांगा दादा तुमचं. यांनी आपल्याला कॉल केला होता ना. आपण हा एक वन्यजीव रेस्क्यू केलेला आहे इथून. तसंच त्याला त्याच्या योग्य त्या पर्यावरणामध्ये आपण मुक्त सुद्धा करणार आहे. तर या दादांसाठी खूप खूप धन्यवाद. आणि इथं समस्त गावकरी जमलेले आहेत यांच्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण की साप कधीही मारू नका. आपल्या निसर्गासाठी ते उपयुक्त आहेत. जसं आपण आहोत तसं साप सुद्धा जगणे आवश्यक आहे. तरी दादांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि हे गाव आहे कलोरी गावामध्ये आपण आलोय. त्यावेळेस तुम्हाला माहिती मी देऊ शकली नाही कारण की सापाची कंडिशन अशी होती. आणि इथं जमलेले ते गावकरी होते. आवाज जास्त करत असल्या कारणाने आपल्याला हा साप लवकरात लवकर रेस्क्यू करावा लागला. आणि त्यानंतर मी तुम्हाला आता या गावाचे नाव आणि आपल्याला ज्यांनी कॉल केला होता त्यांचे नाव आपण तुम्हाला सांगितलेले आहे. धन्यवाद.
मॅडम तुमचे धन्यवाद, तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही 15 मिनिटात लवकर पोहोचला. करू त्यांनी सांगितलं होतं 25 मिनिटात पोहोचतो मी म्हणून. 25 सांगितलं तरी केव्हाही सांगत लवकर आले. खूप पाहू शकताय आपण हा इंडियन रॉक फायटर हा पर्यावरणामध्ये मुक्त करतोय. आणि बघा याला अजगर असे म्हणतात. तर आपण याला पर्यावरणामध्ये मुक्त केलेलं आहे, तरी स्पीकनं थोडं धक्का द्यायची काही गरज नाही आहे. थोडं हे घेतलं स्पीक घेतलं तर पाहू शकता आपण थोडी स्पीक घेऊन त्याला धक्का देऊया, म्हणजे तो त्याच्या पर्यावरणामध्ये व्यवस्थितपणे जाईल. तर बघा धक्का दिलेला आहे आणि तो अगदी स्पीडने पर्यावरणा जशी भीती वाटल्यानंतर तो आपली स्पीड त्याने पकडलेली आहे आणि तो त्याच्या पर्यावरणामध्ये पूर्णपणे गेलेला सुद्धा आहे. पाहू शकताय अतिशय सुंदरतेनं 15 फुटापर्यंत वाढणारा हा साप आहे, पूर्णपणे बिनविषारी असा. तर बघा शूटिंग मध्ये सांगते थोडं. तर बघा पाहू शकताय आपण साप जसं जंगलामध्ये मुक्त केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकताय एक याचं झाड आहे. जंगलामध्ये झाडं राहतच असताय. तर बघा त्याच झाडावर हा सहजरित्या वर बसलेला आहे. पाण्यामध्ये, जमिनीवर आणि झाडामध्ये हे साप सहजरित्या राहू शकतात. धन्यवाद. बघा अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.